नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या प्री स्कूल विथ वैशाली यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक खास पहिलीच्या मुलांसाठी आहे आणि विषय GK जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. आज आपण एक खूपच छान टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे भारताची राष्ट्रीय चिन्हे म्हणजेच नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया. मुलांना तुम्ही सगळे तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. Children, our country, India is very beautiful and unique. We love our country. It has some special symbols that show the identity of our nation. These are called national symbols. मुलांनो, राष्ट्रीय चिन्हे म्हणजे काय माहित आहे का? राष्ट्रीय चिन्हे म्हणजे आपल्या देशाची ओळख. ही चिन्हे आपल्याला आपल्या देशाबद्दल अभिमान वाटायला शिकवतात. भारत देशाची काही खास चिन्हे आहेत, जसे की आपला राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय खेळ आणि अजून बरीच चिन्हे. तर बघूया आपण एक एक करून सोप्या शब्दांत हे चिन्हे कसे आहेत आणि त्यांचा महत्त्व काय आहे. मुलांनो, this is our national flag. It is called the tricolor. We respect our national flag. मुलांनो, हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. आपण याला तिरंगा म्हणतो कारण यामध्ये 3 रंग आहेत. वरचा रंग केशरी आहे, तो धैर्य आणि शौर्य दाखवतो. मधला रंग पांढरा आहे, तो शांती आणि सत्य दाखवतो. खालचा रंग हा हिरवा आहे, तो निसर्ग आणि वाढ दाखवतो. मधोमध अशोक चक्र आहे, ते आपल्याला सत्याच्या मार्गाने चालायला शिकवते. आपण आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. बरोबर मुलांनो? This is our national anthem. Our national anthem is Jana Gana Mana. We stand straight and sing it with respect. मुलांनो, जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीत सुरू झाले की आपण ताठ उभे राहतो. हे आपल्या देशप्रेम आणि अभिमान निर्माण करते. राष्ट्रगीताचा नेहमी आदर केला पाहिजे, बरं का? Children, this is our national animal, the tiger. The tiger is our national animal. It is strong and brave. मुलांनो, हा आहे नॅशनल ॲनिमल म्हणजेच वाघ. मुलांनो, वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ खूप बलवान आणि धाडसी असतो. तो आपल्याला देशाची ताकद आणि धैर्य दाखवतो. आपण प्राण्यांना कधीही त्रास देऊ नये आणि त्यांचे संरक्षण केले पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा, बरं का? मुलांनो, हा आहे नॅशनल बर्ड. द पिकॉक इज आवर नॅशनल बर्ड. इट इज व्हेरी ब्युटिफुल अँड कलरफुल. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोर खूप सुंदर आणि रंगबिरंगी असतो. तो सौंदर्य, आनंद आणि निसर्ग प्रेम दाखवतो. पावसात मोर नाचताना खूप छान दिसतो. तुम्ही पाहिलाय का मोर कधी नाचताना? ओके. चिल्ड्रन, दिस इज आवर नॅशनल फ्लॉवर, द लोटस. लोटस इज आवर नॅशनल फ्लॉवर. इट ग्रोज इन वॉटर. मुलांनो, कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. कमळ चिखलात उगवतं, पण तरीही स्वच्छ आणि सुंदर असतं. ते आपल्याला शिकवतं की वाईट परिस्थितीतही आपण चांगले राहिले पाहिजे. तुम्ही बघितलंय का कमळ? मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा, कोणी बघितलंय कमळ. नॅशनल ट्री. द बनियन ट्री इज आवर नॅशनल ट्री. इट गिव्स शेड टू मेनी पीपल. मुलांनो, वडाचे झाड हे आपले राष्ट्रीय झाड आहे. हे झाड खूप मोठे आणि दीर्घायुष्य असते. ते आपल्याला एकता, आधार आणि ताकद शिकवते. तर मुलांनो, झाडे लावा आणि झाडे जगवा, हे आपण नेहमी सगळ्यांना सांगितले पाहिजे. दिस इज आवर नॅशनल फ्रूट, द मँगो. द मँगो इज आवर नॅशनल फ्रूट. इट इज स्वीट अँड टेस्टी. मुलांनो, हे आहे आपले राष्ट्रीय फळ, आंबा. आंबा हा खूप गोड आणि टेस्टी असतो. तुम्हाला आवडतो का आंबा? आणि आंबा 2-3 कलर मध्ये असतो, बरं का?
केशरी, पिवळा आणि हिरवा. जेव्हा तो कच्चा असतो तेव्हा तो हिरवा असतो आणि पिकल्यावर तो पिवळा किंवा नारंगी कलरचा होतो. Children, national river. The Ganga is our national river. Long and holy. मुलांनो, गंगा नदी ही आपली राष्ट्रीय नदी आहे. ती आपल्याला पाणी, जीवन आणि अन्न देते. गंगा नदी शुद्धतेचे प्रतीक मानले जाते, म्हणजे आहेच. नद्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. स्टुडंट, हॉकी इज आवर नॅशनल गेम. इट इज व्हेरी पॉप्युलर इन इंडिया. मुलांनो, हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा संघ खेळ आहे. हा खेळ खेळल्याने शिस्त, संघभावना, मेहनत, चांगले आरोग्य हे गुण आपल्यात येतात. भारत हॉकीसाठी जगभर प्रसिद्ध आहे बरं का. मुलांनो, त्या प्रश्नांची वेळ आहे बरं का. तर आता पहिला प्रश्न आहे. Listen carefully and answered. Okay? Which is the name of our country? आपल्या देशाचे नाव काय आहे? Children, the name of our country is India. आपल्या देशाचे नाव काय आहे? भारत. Say after me. भारत. India. Yes, very good. खूप छान. Next question. Which animal is our national animal? आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? Our national animal is tiger. आपला राष्ट्रीय प्राणी टायगर आहे. Say after me. Tiger. वाघ. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे बरं का. Very good students. Next question. Which bird is our national bird? आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? Peacock is our national bird. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. Say after me. Peacock. मोर. Very good. Next question. What is our national flower? आपलं राष्ट्रीय फूल कोणतं आहे बरं? Our national flower is lotus. Okay. Our national flower is lotus. Say after me. Lotus. Kamal. Lotus. Kamal. Very good students. खूप छान. Children, if you want to do your homework, then draw any one national symbol and color it neatly. Write one line on that symbol. ओके. जर तुम्हाला तुमचा होमवर्क करावासा वाटत असेल ना मुलांनो, तर तुम्ही कोणताही एक नॅशनल सिम्बॉल काढा व्यवस्थितपणे आणि त्याला कलर करा. नंतर त्याच्याबद्दल एक लाईन लिहा. एक्झाम्पल, दिस इज आवर नॅशनल फ्रूट. मग ते फ्रूट काढायचा, आंबा काढायचा आणि त्याच्या खाली त्याची लाईन लिहायची. This is our national fruit, mango. हे आपले राष्ट्रीय फळ आहे, आंबा. असं छान लिहून मला कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का. मुलांना, आपला भारत देश खूप सुंदर आहे. आपण आपल्या देशाच्या सर्व राष्ट्रीय चिन्हांवर प्रेम केले पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे. ही राष्ट्रीय चिन्हे आपल्या भारत देशाची ओळख दाखवतात बरं का. मग आजपासून तुम्ही आपल्या भारत देशातील जे काही राष्ट्रीय चिन्हे आहे म्हणजेच नॅशनल सिम्बॉल्स, त्यांच्याबद्दल आदर ठेवा, त्याच्यावर प्रेम करा. ओके. व्हेरी गुड स्टुडंट्स. मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी आज खूप छान प्रकारे प्रयत्न केला. माझ्यासोबत शिकल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बरं का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा. धन्यवाद आणि बाय बाय.